नमस्कार. मी अपर्णा चिंचोलकर गोस्वामी दासबोध AI या उपक्रमाबद्दल माझा मनोगत व्यक्त करू इच्छिते. श्री ओंकार आणि सौ अवनी सबनीस यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची तोंडओळख मला 19 तारखेला घेतल्या गेलेल्या एका मीटिंगमध्ये मिळाली. त्या मीटिंगमध्ये या उपक्रमाचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं गेलं आणि त्यावरून लक्षात आलं की हा उपक्रम म्हणजे अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड आहे. याद्वारे आपल्याला दासबोधातल्या ओव्यांचा अर्थ अचूक रीतीने समजून घेता येईल. कोणाला जर मनामध्ये काही प्रश्न पडला किंवा असं वाटलं की या अमुक एका विषयावरती दासबोधामध्ये समर्थांनी काय म्हणलेलं आहे, तर ते त्या ज्या ओव्या आहेत खरोखरच्या त्या अगदी ऑथेंटिकली आपल्याला त्यातून मिळणार आहेत. आणि यामागचं म्हणजे ह्याचा हेतूच या उपक्रमामागे असा आहे की दासबोधाच्या अभ्यासकांना तर मदत होणारच आहे यामधून, पण येत्या काळामध्ये असं नको व्हायला की दासबोधातल्या आहे त्या ओव्या काहीतरी ChatGPTच्या उत्तरांमधून काहीतरी त्याचा विपर्यास झाला, असं काही होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. म्हणजे ऑथेंटिसिटी जपणं आपल्या ग्रंथाची हा यामागचा उद्देश आहे. आणि याचं खूप कौतुक वाटतं की सौ अवनी आणि श्री ओंकार यांनी आपल्या ज्ञानाचा, आपल्या शिक्षणाचा वापर हा आपली संस्कृती जपण्यासाठी, आपलं विचारधन सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की लोक शिक्षण घेतात आणि भौतिकाच्या मागेच धावतात, भौतिक किंवा ऐहिक सुखाच्या मागे धावतात. पण हे दोघंही असे नाही आहेत. त्यांना इतक्या तरुण वयामध्येच अध्यात्माची एवढी आवड आहे आणि एवढं कार्य त्यांच्या हातून आत्ताच घडत आहे. म्हणजे विचार करू शकतो आपण की इथून पुढे त्यांचं किती त्यांच्याकडून काम घडणार आहे. समर्थ त्यांच्याकडून भरपूर अशी सेवा करून घेतील निश्चितच. आणि यातून बऱ्याच लोकांना खूप चांगला लाभ होणार आहे. आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि त्या दिवशी मी जेव्हा हे सगळं मीटिंग ती ऐकली, मीटिंगमध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, त्यावेळेस माझ्या मनामध्ये समर्थांच्या सुकृतयोग समासामधल्या ओव्या येत होत्या. त्या अशा: मनासारिखी सुंदरा ते अनन्या, मनासारिखी पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती नम्र वाचा, जनी जाणीचे योग हा सुकृताचा. खरोखरच एखाद्या कुटुंबामध्ये इतकी गुणी मुलं असणं आणि त्यांच्याकडून असं धर्माचं आणि समाजाचं कार्य होणं हा सुकृतयोगच म्हणायला पाहिजे. आणि ह्या समर्थ भक्तांनी या गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थांना खूप मोठी गुरुदक्षिणा दिली आहे. आणि निश्चितच त्यांच्या या कार्याची नोंद घेतली जाईल आणि खूपच मोठं कार्य असं आहे. आणि असंच त्यांच्या हातून समर्थ कार्य घडत राहो. जय जय रघुवीर समर्थ.